ओम जय गुरुदेव। माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना आपल्याकडे पाहायला वेळ नसतो। मग हे जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेलं असतं। तर या मनुष्य जीवनामध्ये परमेश्वराने जे आपल्याला मनुष्य जीवन दिलेलं आहे त्याची परतफेड आपल्याला करायची असते आणि त्याची आपल्याला आठवण नाही राहत। मग देव काय करतात की जेव्हा आपलं सर्व संसार पूर्ण होतो, मुलं मोठी होतात, आपण जबाबदारीतनं मुक्त होतो, तेव्हा परमेश्वराला असं वाटतं आता तरी माझी भक्ती करावी। आणि म्हणून हा काही वेळ जो मिळालेला वेळ असतो ह्या वेळेमध्ये आपण भक्ती करायची असते। पण हे सगळ्यांना सुचत नाही, कारण आपण संसारामध्ये आणि बाह्य जगामध्ये एवढे मग्न झालेलं असतो की आपल्याला परमेश्वराची आठवणही नसते। मग अशा वेळेला देव आपल्याला संधी देत असतात। मग त्या संधीचा कसा उपयोग करून घ्यायचा हे आपल्याकडे आहे। आणि जर आपण तो जर योग्य उपाय नाही केला उपयोग, तर त्याचं रूपांतर आजारांमध्ये, दुःखामध्ये आणि दारिद्र्यामध्ये होतं। तर आजारपणं चालू होतात। त्यानंतर खूप असं दुःख, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुःख मानायला लागतं मनुष्य की हे असं नव्हतं, हे असं कसं काय झालं। दिवस बदलत असतात, दिवस तेच राहत नाहीत आणि आजचा दिवस उद्या येत नाही, तसंच पुढचं आपल्या जीवनाचं असतं। तर मग हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपलं नियोजन केलं पाहिजे आणि आलेल्या मनुष्याला हे जायचं आहे हे लक्षात ठेवूनच आपले कर्म करावेत आणि देवासाठी वेळ काढावा व आपलं जे जीवन आहे ते सुखी करावं। आणि त्याच्यातच खरं सुख आहे। तुम्ही किती जरी मनोरंजन केलं किंवा मनोरंजनामध्ये वेळ घालवला तरी जीवन हे खरं आहे आणि त्याच्यातलं जे आपलं जीवन जगण्याचं जे तात्पर्य आहे हेही खरंच आहे। हे जेवढ्या लवकर मान्य कराल तेवढे तुम्ही लवकर सुखी व्हाल। आईबाबांची सेवा करा, भगवंताची सेवा करा, सुखी व्हा। ओम जय गुरुदेव। आई राजा देव देव। ओम पद्मावती माता की जय।